शूट करणे का नाही तुला होय आमचं बिल झालं 2815 आणि सोनू मला देतोय 1115 आणि गणू मला देतोय 1115 काही मॅच आहे आणि मला मॅच मध्ये चांगलं भेटलं फरक आणि मेट्रोला कारण की इकडे आम्ही आमचा पैसा बर्बाद केलाय 150 रुपये अंडा पावला आणि एवढं गरम होत होतं ना की काय बोलू. सोनू तू काहीतरी बोलत होतास. एसी करते नाही आम्ही कामाला गेलो, कामावरून घरी आलो, पाणी भरलं मी, लादी वगैरे पुसली, कपडे इस्त्री केले, घातले, मग मी कोऑर्डिनेशन करतोय. ओके सो काय बोलता मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे AK ब्लॉग्स मध्ये. तुमचा लाडका निकेत घेऊन आलेला आहे नवीन ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत CSC ला आणि नरिमन पॉइंटला जाणार आहोत. एक्साइटेड आहे का, कारण की भावांचा आमचा मीटअप ठरलेला आहे फायनली. दीदीला आत्ताच बोलायचंय, ठीक आहे तिला बोलू दे, थांबतो मी थोडा वेळ. सो दीदी थांबलेली आहे बोलायची. तर मग आज आम्ही जाणार आहोत मरीन ड्राईव्ह किंवा नरिमन पॉइंटला, कारण की आमच्या भावांचा मीटअप आहे सगळ्यांचा. तर मग जास्त नाही, फक्त 4 भाव, मी, सोनू, गणेश. तर आत्याचा गणेश, मावशीचा गणेश दोन्ही येतात आणि त्यात मी. तर मग आज आम्ही मरीन ड्राईव्ह नाही तर नरिमन पॉइंटला जाणार आहोत. तर मग बघूया की आजची इव्हिनिंग कशी होणार आहे, किती मज्जा करणार आहोत आणि काय काय करणार आहोत आणि कसे आम्ही मुवमेंट कॅप्चर करणार आहोत एकत्र. तर मग तुम्ही जर अकाउंटला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा AK ब्लॉग्सला आणि असंच पूर्ण पुढचा ब्लॉग बघा की काय करतोय आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा आणि लवकर फॉलोअर्स वाढवा यार. मेहनत किती करतोय, लवकर सबस्क्राईब करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्सला पाठवा. तर मग स्टे ट्यून राहा, पुढे ब्लॉग बघा काय करतोय आणि काय नाही. एवढा कॉन्फिडन्स कधीच येणार नाही भाई, अशी ड्रेसिंग मी कधीच मारू नाही शकत माझ्या लाईफ मध्ये. एवढा कॉन्फिडन्स नाही रे देवा. शूज काय तो काय देवा रे. होता टायमिंग 6 वाजता. ओके, निघणार होते 6 वाजता हे लोक. 6:46 झालेत. किती 6:46 आणि हे लोक अजून आले नाहीत. महाराज लोक या ट्रेनमध्ये मोठे शानपत्ती करणारे. कोणत्या डब्यात आहे काय माहिती, ह्याच डब्यात असतील, मागच्या डब्यात. बघूया आता. चलो भागो अभी. कुठे तो फालतू. हा तू तोंड लपव फक्त. टायमिंग काय काय जाणार आपण मावशीची गाणी. थांब मोठा नाही बोल. काय कुठं यायचं आता. 6चा टायमिंग आहे. आपल्या गाड्यामध्ये पण जाईल. तिकडे विरारवाला येऊन बसलाय. तो काय हुआ. ओके हे दिसणार त्याला. तो भाई गणू 6चा टायमिंग होता ना. मी स्टेशन मध्ये येऊन बसलो, याच्यासाठी थांबलेलो. ऑफ कॅमेरा मध्ये काय आम्हाला ऐकायचंय. हे काय न करणारी माणसं 6:45 येतात आणि आम्ही कामावरून घरी आलो. बोला नाही आमच्या घर पे आया. आम्ही कामाला गेलो, कामावरून घरी आलो, पाणी भरलं मी, लादी वगैरे पुसली, कपडे इस्त्री केले, घातले, मग मी कोऑर्डिनेशन करतोय किती वाजता जायचंय नाही जायचंय. विरारवाल्याला फोन केला आणि ते GTP वाले निघत नाहीये. आणि आता बघा हे बघा. आणि हा काय बोलतो की सोनू एवढा लवकर का तिकडे पोहोचला, हे बोलला ना. काय बोल, कुठे न्यायचे लोक हे नाहीयेत. होय इधर शूट करणे का नाही तुला. होय का ना. अरे यांच्या मधून जायचं, त्यांना शूट करून नाही जायचं. असं शूट करून नाही जायचं यांना शूट करून नाही जायचं. हा असं मध्ये उभं राहायचं. आपण पण नाही काढायचं, त्यांना पण नाही काढून द्यायचं.
हे आम्ही फक्त मस्ती करतोय. ओके, काढा तुम्ही. पण असं मजा येते म्हणजे आम्ही पण जेव्हा फोटो काढतो तेव्हा सगळे मध्ये उभे येतात. मग काय करणार. ओके, तर आता आम्ही पोहोचलो CST ला. सोनूला आम्ही म्हणलो की आम्ही बसने येणार आहे, पण हे पण आम्ही गणेशवरती टाकणार आहे, कारण की गणेशच बोलला की चालत जाऊ, कशाला 10 रुपये टाकायचे एवढ्या छोटूशा डिस्टन्स साठी. तर मग कोणता गणेश? मावशीचा गणेश. ओके, गणेश इल्वे, कोळी नाही. तर हा बोलला की आपण चालत जाऊया, बसने नको, कारण की इकडेच आहे. बोलतो असं लास्ट टाइम तू नेलेलं ना, असं असं कुठून तसं. तर म्हटलं ओके, कळलं मला. तर मग आता आम्ही चालत जाणार आहोत. आणि तो बिचारा 7 वाजलेत आणि बसलाय. त्याच्यात 3 कॉफी पिऊन झाल्यात, 3 कॉफी. आणि तो बोलला की आता मी 4थी कॉफी जेव्हा घेईन ना, तेव्हा मी माझ्या घरी निघेन. तर मग बघूया आपण त्या 4थ्या कॉफीच्या अगोदर पोचतोय की विरार मध्ये पोचला नंतर येतोय आपण. पोचतोय नाही जमलं हे मला जरा. हा, काय घ्यायचं? नाही. फिलहाल तो नाही. फिलहाल तो कुछ नाही लेणे. काय, मला व्हाईट कलरची जीन्स घ्यायची, तर बघू आपण. जर तुम्ही तो व्लॉग बघितला नसेल शॉपिंग वाला, तर तो लवकर जाऊन बघा. त्याच्यावरती तुम्ही लोकांनी खूप प्रेम दिलं, पण तेवढे मला जर सबस्क्रायबर भेटले असते तर अजून मजा आली असती. तर मग थोडं सबस्क्राईब पण करा लवकर चॅनलला. असून ना इकडे खूप पोलीस बंदोबस्त केला आहे. म्हणजे इथून पब्लिक येणार, ती इथे थांबणार, मग इथून ती पब्लिक इकडे जाणार. असं फायनली पोचलोय, फायनली. गर्दी अशी गर्दी. हा, जापानचं. हा, वैसी गर्दी, फुल गर्दी. आता आमचा भाऊ कुठे काय माहिती. किधर है किधर है किधर है, सिग्नल के इधर है बोला. ओढू नको आता. चालू काय हा बोला, सिग्नलच्या इकडेच आहे मी. फोन कर भाई. नुसता गर्दी, नुसता. कुठे दिसतोय आमचा विरार का पब्लिक? विरारवाला हा कुठे दिसत नाहीये. दिसला बोल ना पिझ्झा भाई. झाड़ के इधर है बोल. अरे वो इधर ही है. 6:30 बजे आने बोला था. बाय 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 बाय. हाँ ये बाय 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 बाय. ये क्या है भाई? भाई फुल ड्रेसिंग चेंज है. क्यों भाई ये क्या भाई? चप्पल पे गरीबी आ गई. मी 26 वर्षाचा आणि हा किती 20 हा 20. आता जन्माला झालाय. तो आता जन्मलाय. नाही, आम्ही शिव्या देत नाही. बीप करते. कुठे बसायचं कुठे? बैठने लायक ट्रेन है साली. हा काय बोलतो माहितीये गणेश की त्याला बोल ना एवढं काय लवकर जायचंय. मेरे को भी मेरी माऊ को 9 बजे खाना देने का है. जाने का कुछ टेंशन नहीं, बट तुम लोग आओ तो. हाँ. मैं रात को 12 बजे भी. और आग भी कैसा ये कर रहा था ये. बोल ना अभी. तेरे को कंटेंट क्यों दूं मैं? हम लोग भाई साइड में कर ले. कंटेंट बाय बाय बाय. फायनली भेटला. आता बघू आपण काय काय करणार आहोत. मज्जा फुल एकदम. क्या करेगा इधर बैठ के मरीन ड्राइव पे? ये लड़की लोग को ताड़ने वाला आउट है. करेगा. ये लड़की लोग को ताड़ने वाला है. खाली फुकट बदनाम केलं. तिकडे बसवलं आम्हाला. हा, ये. क्या कर रहा? अपना पुराना वाला धुंड. कसं? अरे डॅन्ड्रफ फुल रे. नहीं होगा भाई कंटाळा आलाय ना, खरं बोल. कंटाळा आलाय ना. फुकट भाई कंटाळा आलाय खरं कंटाळा आलाय. बता दिया आके यहाँ पे भूख लगा है. चल फिर खा के आते हैं. पीछे ही खाओ करते. नुसतं आल्यापासून बोलते खाऊ गल्ली मागे.
तब बैठे उसके बाद जाएगा चलते चलते। परत विचार, काय विचारत होता आम्हाला? चॉकलेट कितने दिन का था? चॉकलेट ना खूप दिवसापासूनचं होतं. पाने के लिए नहीं हो रहा है. क्यों दिया बोलू? वो मैंने ना भिखारी लोग के लिए रखा. और कौन कौन खाया? नहीं खाया. ये खाया, मैंने तो नहीं खाया. ये खाया, ये खाया. मी नाही खाल्ला. ट्रेनमध्ये ना भिकारी भेटतात, म्हणजे पैसे मागायला येतात ना, तर त्यांना मी पैसे देत नाही, त्यांना मी चॉकलेट देतो. म्हणजे हा खुश रे बहीण. सो आम्हाला काही सुख वगैरे भेटत नाही मरीनला बसून, भूक लागली. बिकॉज आम्ही खूप प्रॅक्टिकल आहोत लाईफमध्ये. तर आम्हाला खूप भूक लागली आहे, तर आता आम्ही खायला खरडायला चाललो आहे विथ दिस टॉनिक वॉटर. विथ दिस टॉनिक वॉटर. तिथे ब्रीफिंग चालू आहे, बघूया. आता हा आहे ना, आल्यापासून बोलतोय तिकडे खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्ली आहे, खाऊ गल्ली आहे. दोन तीन स्टॉल असेल ना, तर थोबड्यावरतीच ह्याच्यात ही मिल्टनची बॉटल मारेल, फिल्ड विथ जल वॉटर, गंगाजल, गंगाजल, महाकुंभका. आणि हा आमचा भाऊ महाकुंभला जाऊन आला आहे. हा नाही. आणि आम्ही नाशिकच्या महाकुंभला पण जाणार आहोत, तिकडे पण मजा करणार आहोत आम्ही. तर तुम्ही लवकर जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे जेणेकरून तुम्ही तो व्लॉग मिस नाही करणार 2026मध्ये. कळलं? तर मग स्टे ट्यून राहावा. तसंच पुढे बघूया आपण काय करतोय. काहीतरी बोलतोय. काय बोलतोय साहेब तुम्ही? आज संडे तो खाऊ गल्ली शायद बंद हो सकती. शाळेत हां. तर ह्याला ही मिल्टनची बॉटल थोबड्यावरती मी मारणार आहे. मुंबई में या रुकती है. मुंबई इंडियन्स काय माहिती नाही मला. मुंबई इंडियन्स ITC में रुकती है, इधर ही रुकती है. अगर मुंबई इंडियंस रुकेगी तो इधर बस पार्क होती है. या हॉटेलने मला 3 वेळा रिजेक्ट केलं. बिकॉज यू आर नॉट केपेबल फॉर दिस. व्हॉट केपेबल? अंदर जाके गधा मजदूरी करना है. देन आई रिजेक्टेड दिस होटल फॉर 4 times that I don't want to work here. Simple. इट इज नॉट केपेबल फॉर यू. हाँ, क्योंकि 12,000 में कितना घुसूंगा इधर. देन आई क्विट कि दिस इंडस्ट्री इज नॉट मेड फॉर मी. 2,000 करके जमा करता तो भी जमा नहीं हो रहा है. हाँ मतलब मतलब हाँ ना, 12,000 रुपये कोण देतं? 10,000 तो हगने मुतने में लग जाता. हां, कोर्स करताना मी 4.5-5 लाख रुपये भरले आणि 12,000 रुपयापासून मी सुरुवात करू माझ्या करिअरची. सॉरी, माझा खर्च आहे. आय स्किप. म्हटलं ट्रायडंट अभि मेरे. आता म्हटलं की ट्रायडंट मला जर बोलवतील ना, मी तरी जाणार नाही तिकडे. काय बोलणार आहे? आणि मी जाणार पण नाही. आणि मी तिकडे ॲज अ गेस्ट पण नाही जाणार आहे, थुकणार पण नाही तिकडे. बघूया. ट्रायडंट इज पास्ट आणि हे लोक आमचे फ्युचर. आता बघूया हा कुठे नेतोय चालत. ठीक आहे, पेड़ के पीछे. आणि बंद असतो ते थोबाडाच फोडतो तुझा. पेड़ के पीछे. आता परत बोलूया आपण जे बोलत होतो ते. काय झालं, आमचं ना लाईट बिल आहे ना 8-8,500 रुपये आलं. तर काल रात्री मला एवढं गरम होत होतं ना की काय बोलू. सोनू तू काहीतरी बोलत होतास. एसी का रिमोट लेके गए क्या घर पे? नाही AC का रिमोट नाही लेके गए, पण अंकिता ताई आहे ना घरी, तर मग ती AC लावायला देत नाही. तरी पण मी काल 2 पर्यंत जागा राहिलो की भाई आत्ता पाऊस पडेल. पाऊस पडला पण गरमी काय थांबत नव्हती. मग नंतर मी लादीवरती झोपलो भिकाऱ्यासारखं. ही अशी असते आमच्या पोरांची लाईफ. काय तेरे घर पे भी कुछ ऐसे ही सीन हुआ था ना? संडास में सोया था पानी डाल के. गरम आणि आमच्या आत्याच्या घरी 11 वाजताच लागते AC, कितीही बिल येऊ दे. हम लोग को सब चलता है. पप्पा काका यार तुम्हाला हॅट्स ऑफ. कितीही बिल येऊ दे बिचारे आमचे काका. एसी पहला चाहिए. AC? गरम कितना हो रहा है? यांच्या घरी 11 ते 6 AC लागते. आमच्या घरी 12 ते सकाळी 7:30 AC लागते. आणि तुमच्या घरी 5 मिनटं फक्त. आणि यांच्याकडे वो भी टाइम टू टाइम. जैसे की चद्दर भी नहीं मिलता है मेरे को. जैसे की रात को 11 बजे चालू करते, सुबह 6 बजे बंद. टाइम टू टाइम 6 घंटा तो चालू है. शिव्या नको देऊ, मग मला त्रास होतो एडिटिंग करताना. गणेश आता AC घेणार आहे कारण की सोनू बोललाय की त्याला एक्झॉस्ट फॅन जमत नाही. और वो एक्झॉस्ट फॅन नहीं रहता, एग्जॉस्ट फॅन होता है. हाँ हो माहिती आहे, येतोयस तू. विप नको करू. हा इकडे आम्हाला दाबेली खायला घेऊन आलाय. हा दाबेली खायला घेऊन आलाय इकडे.
हे तुझी काय आहे? खाऊ गल्ली. अरे पण आज संडे है तो बंद है. किधर बंद है? सब स्टॉल तो चालू है. सब में एक ही चीज हाँ दाबेली मैगी ये सिर्फ. हाँ. चालू है. इतना दूर अभी लेके जाएगा फिर से. मला वाटलं आमच्या पोरांचे प्लान, माझ्या ग्रुपच्या पोरांचे प्लान असेच घाणेडे असतात, पण खरंच पोरांचे प्लान हे घाणेडेच असतात. आता बोलत पण नाही पुढे काय. हा, कारण की एक्झॅक्टली काय नाही. कारण की वी डोंट नो की काय करायचं एक्झॅक्टली. आम्हाला नाही माहिती. आता आम्ही परत पुढे चाललोय. ह्यांना मी म्हंटल रेस्टॉरंट मध्ये बसू चांगलं आणि तिकडे खाऊ काहीतरी. नाही आम्हाला ही गल्ली एक्सप्लोर करायची. थांब जरा, मला पाणी वरती येते पकडे. हा, तर हे लोक काय बोलतात माहितीये की इकडे थोडस खाऊ मग रेस्टॉरंट मध्ये खाऊ. लॉजिक काय? मग रेस्टॉरंट मधूनच खाऊ ना. आता मी आले पैदा बघायला आणि याने खाऊ गल्ली मध्ये आणलंय. तुझी खाऊ गल्ली नुसती मॅगी आणि काय अंडा पाव. आम्ही आता जाणार आहोत रेस्टॉरंट मध्ये चांगल्या काहीतरी खायला. तीन नाही दोन अंडा. अरे खूप बुर्जी को टाइम लागेल. तर मग आता 3 अंडा पाव आणि 1 बुर्जी. ओके, त्याच्यामध्ये 2 अंडा पाव आम्ही 2 खाणार आणि 1 तो खाणार आहे आणि बुर्जी पाव पण तोच खाणार आहे. तर बघूया. क्या हुआ अंकल? बोला अंकल कुछ आगे बनाओ ना. ये देखो ये इधर है ना. पानी पूरी क्यों नहीं खाता है? वेज नहीं खाता. वेज नहीं खाता हूँ अंकल. अगले टाइम. भैया फाइनली खा रहे हैं. अरे ओके सर मैं बोला आपको इसलिए. 60 रुपयाची पाणीपुरी खाल्ली, मेहरबानी केली त्याच्यावरती. हा हा, भैया काय बोलतो, अजून हवे तर अजून घे. भाई प्लॅन होता रेस्टॉरंट मध्ये. अंडा पाव इकडचा खातोय, चटणी तिकडून घेतो. मोठ्याने बोल. बोल. अंडा पाव तिकडचा खातोय, चटणी इकडून मागतो. भैयाची घेतली 60 रुपये पाणीपुरी बस. आणि टिश्यू त्याने उचलले. आता जाताना पण 2-3 टिश्यू उचलणार आहे. आणि याला गरम होतंय. मिरची पकड नाही तनू. सगळ्यांना विचारून तो जमला की कोण पिणार आहे का, कोण पिणार आहे का, कोण पिणार आहे का ज्यूस. एक गणेश मेरे को भी एक. भाई इट्स ब्रदर्स नाईट आउट, इव्हिनिंग आउट. तर आता आम्ही चाललेलो आहोत मेट्रोला, कारण की इकडे आम्ही आमचा पैसा बर्बाद केलाय. 150 रुपये अंडा पावला आणि ज्यूसला किती? अराउंड 100 रुपीज. ज्यूसला अराउंड 100 रुपीज, पाणीपुरीला 60 रुपये. पण बिचाराचे टिश्यू वगैरे युज केलेले आहेत तिकडे पद्धतशीर. तर आता मी मेट्रोला चाललो डिनर साठी. तर मग बघूया. टॅक्सीवाला भेटत नव्हता, बट काकाने हेल्प केली खूप. तर मग आता मी टॅक्सी मध्ये आहोत आणि आपण थेट चाललोय. काका शॉर्टकटने ना. शॉर्टकट की जास्त. हा, तर मग बघूया आता मेट्रोला कधी पोहोचतो आणि डिनर कधी करतो आणि निघतोय कधी. उद्या कामावर जायचं सगळ्यांना कामावर जायचं ना. तेरे को भी काम पे आने का ना. कधीतरी आम्ही. हा, हा जरा आज भाई गर्दी केवढी आहे मरीन्सला. सोनू आज थीम कैसे रे किधर. हाँ मैप डाला है. अरे यार लॉन कट है रे. राइट मारोगे ना अंकल. मैथ्स अच्छा है मुझे 11th में 91% आया था.
आमचं बिल झालेलं आहे 2815 आणि सोनू मला देतोय 1115. सोनू मला देतो 1115 काही मॅच आहे आणि मला हा मॅच मध्ये चांगलं भेटलं फॉर काइंड इन्फॉर्मेशन 91 किती 91 ओके तर माझं मॅच चांगलं आहे. या आमचं जेवण झालेलं आहे. आता आमचं जेवण झालेलं आहे तर आम्ही बिलिंग करतोय. तर आम्ही आता निघतो आणि बघूया की पुढे काय होतंय. हे परत इकडे यायचंय का? इसके उधर नहीं बैठेंगे हम लोग सिर्फ इधर ही बैठेंगे. और उदल भाई है हमारे इधर. का लड़का गया प्रमाणे खूप मजा आली ब्रदर्सच्या नाईट आउट मध्ये इव्हिनिंग मध्ये खूप मजा केली. खूप मोमेंट कॅप्चर केले. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा असंच. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बघा की आम्ही काय करतोय आणि काय नाही करतोय. ओके तर मग स्टे ट्यून राहा नवीन ब्लॉगसाठी. बाय.